वायु सर्वत्र गोमान तथा सर्वाणि भूतानि मतश्चान्यतुपधारय वै गगन जेवढे जैसे पवनो गगने तेवढाची असे सहजे हलवलिया वेगळा दिसे एरवी गगन तेची तो. आज आपण या ठिकाणी सत्संगाच्या माध्यमातून वैरागडला बसलो होतो. सगळ्याचे चिंतन झाले, पण पावसाअभावी मी काही येऊ नाही शकलो. पण आता आपण ऑनलाईन ऐकू राहिलो, हे महत्वाचं आहे. सर्वांनी इकडे लक्ष द्या. आपल्या आजच्या या सत्संगासाठी घेतलेला श्लोक अध्याय क्रमांक 9, श्लोक क्रमांक 6, ओवी क्रमांक 89. आज वैरागडामध्ये सत्संगासाठी आपण बसलो. आज फार मोठा दिवस आहे. प्रभू हनुमंतरायांचा आज प्राकट्य उत्सव सकाळी आपण सगळ्यांनी साजरा केला. त्या अनुषंगानं आमच्या ज्ञानेश्वर भाऊची इच्छा होती का भाऊ संध्याकाळी काहीतरी आपण करू. तो आपण सत्संगाचा कार्यक्रम आपण ठेवला होता. सगळेजण या ठिकाणी आपण आलेत. बघा, तुमच्या सर्व पवित्र आत्म्यांच्या सेवेकरता घेतलेली ओवी माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांच्या 9व्या अध्यायातील 89 क्रमांकाची ओवी काय सांगते? पै गगन जेवढे जैसे पवनो गगनी तेवढाची असे सहजे हलविली या वेगळा दिसे एरवी गगन तेची तो. काय सांगता ज्ञानोबराय? जेवढं गगन म्हणजे आकाश आहे ना, तेवढाच पवन म्हणजे वारा, तेवढाच आहे. पण वाऱ्यामुळं विश्वामध्ये जे काही हालचाल होते त्याच्यामुळे तो वेगळा दिसतो, नाही तर ते आकाशाचे. आपण ओवी एवढ्या करता घेतली. आज पवन सुत हनुमंतरायाचा जन्म उत्सव आहे, प्राकट्य उत्सव आहे. प्रभू हनुमंतरायाने सुद्धा हीच भक्ती केली, हीच साधना केली, हेच नामस्मरण आपण केलं. तेवढे करत नाही, तसेच करायचे. राहू दे. म्हणून हनुमंतरायाला सुद्धा जीवनामध्ये ही भक्ती प्राप्त करण्याकरता, नामाचं चिंतन करण्याकरता, नाम जीवनामध्ये येण्याकरता प्रभू रामचंद्रांचा या ठिकाणी काय करावा लागला? नाही लागत होते. प्रभू रामचंद्रांची वाट बघावा लागली. आणि एवढं सगळं करण्याकरता विधीला सुद्धा या ठिकाणी काय करावं लागलं? तशी तयार करावा लागली. बोलीला वाल्मिक तैसेची करीने वर्तून दाविन नामा म्हणे. प्रभू रामचंद्र जन्माला यायच्या अगोदर रामायण तयार होतं. ही सगळी घटना घडावा लागली. दशरथ राजाला या ठिकाणी पुत्र संतान प्राप्त करण्याकरता सुद्धा पुत्रयाग करावा लागला, कर्म तयार करून घ्यावा लागलं. आणि हे सगळं कर्म तयार केल्यानंतर प्रभू रामचंद्र या ठिकाणी वनवासात जावा लागलं प्रभूला. आता प्रभू वनवासात गेल्यानंतरही सीतामय्याचा हरण झालं. आणि सीतामय्याच्या शोधामध्ये ज्यावेळेस प्रभू सीतेमय्याच्या शोधाकरता निघाले, त्यावेळेस किष्किंध्य राज्यामध्ये जातात. प्रत्येक आदिवासी राजे होते, वनवासी राजे होते. हे सगळे राजे प्रभूंच्या या ठिकाणी हे होते, अंकित होते. कारण हे सगळे प्रभू वशिष्ठांच्या आश्रमामध्ये रामासोबत शिकलेली होती ही मंडळी सगळी. म्हणून ज्यावेळेस किष्किंधेमध्ये आलं, तर ज्यावेळेस किष्किंधेमध्ये वालीचं राज्य होतं. आणि त्या वालीच्या राज्यामध्ये वालीने त्याचा जो मोठा भाऊ आहे, त्याचा जो भाऊ आहे सुग्रीव, त्या सुग्रीवाचं या ठिकाणी पत्नी हरण केलेली होती आणि सुग्रीवाला काढून दिलेलं होतं. आणि सुग्रीव सुद्धा स्वतःच्या पत्नी करता या ठिकाणी तो
बाजूला ठेवली, त्याच्यात दिसत असेल ना ते. म्हणून प्रभूला काय करावं लागलं, सुग्रीवाला या ठिकाणी भेट झाली. हनुमंतरायाने काय केली, सुग्रीवाची आणि प्रभू रामचंद्रांची भेट करून दिली. आणि भेट झाल्यानंतर हनुमंतरायाला एवढा आनंद झाला का मला माझे प्रभू भेटले. आणि प्रभू रामचंद्रांनी हनुमंतरायाला आपण जे नामाचा जप करतोय त्या जपाचा अनुग्रह हनुमंतरायाला झाला. अति हनुमंतरायाचा आजचा प्राकट्य उत्सव आहे. आणि भक्त आणि भगवंत एकाच महिन्यामध्ये जन्माला आलेले. बघा किती महिना पवित्र आहे हा, चैत्र मास, पवित्र चैत्र मास सांगितलेला आहे. आणि त्या चैत्र मासामध्ये प्रभू रामचंद्राचा पण जन्म आहे आणि भक्त हनुमंतरायाचा पण जन्म आहे. बघा बरं का किती म्हणजे किती सुयोग अशा प्रकारचं योग इथं घडून आलेला आहे. इथं गोवी काय सांगते, पै गगन जेवढे जैसे, जेवढा आकाश आहे ना मा तेवढा आकाश भरून या ठिकाणी वायू आहे. पण वायू दिसतो का, नाही, तर तो चंचल आहे. तो आहे चंचल परंतु दिसत नाही. तसा एखादी वस्तू हल्ली म्हणजे ती दिसते, मग ती आपल्याला भास कशाचा होतो, हललेल्या वस्तूचा भास होतो. पण गगन हलतं का, आकाश हलत नाही. ते तशाच्या तसंच आहे. मग आपल्या हृदयात असलेला आकाश, आपल्या घरात असलेला आकाश आणि विश्वात असलेला आकाश वेगळं आहे का, एकच आहे. पण याच्याकरता काय करावं लागतं, साधना करावं लागते. आपल्यातलं आकाश एकदा आपल्या अनुभवाला आलं, आपल्या आतला भगवान, आपल्या आतला प्रभू ज्यावेळेस आपल्याला अनुभवाला येईल त्यावेळेस आपल्याला बाहेरचं कळलं. पण आतलं कळाय करता साधू संतांची रीत आहे, ऋषीमुनींची रीत आहे. देव आतला कळाय करता आत्माच देव आहे, नामच देव आहे. नाम म्हणजेच आत्मा. नाम अक्षरात मोडत नाही ना. जे अक्षरची अव्यक्त निर्देश देश काल रहित सोहम भावे उपासित ज्ञानी ये. काय सांगतात ज्ञानोबा आहे, ती गोष्ट आकारात मोडते का. आता आपण ज्या आकाशामध्ये राहतो, आकाश जे बघतो ते आकाश आकारात मोडत नाही. आणि म्हणून आपल्याला सुद्धा आपले श्रीपाद बाबा सांगायचे ना, भाऊ आपल्या नाकातला आकाश, आपल्या नाकातला प्रकाश आणि आपल्या नाकातला वारा, हवा, पावन वेगळा आहे का, नाही ना, एकच आहे. तुकोबाराय सांगतात ना, अनुरेणू उनी तोकडा तुका आकाश एवढा. मग आपण केवढे. आपल्याही सद्गुरू सच्चिदानंद मारुती बाबांनी आपल्याला हे ज्ञान दिलं ना. कोणतं ज्ञान दिलं, साधक काय होतंय, साधकाची एक भावना होऊन गेली अशी का त्याला असं वाटतं सगळं सहज मिळालं पाहिजे. पण सहजासहजी सहज काहीच मिळत नाही या दुनियेमध्ये. ज्ञान चोरावं लागतं, कला चोरावा लागते, संस्कार माणसाला उचलावा लागतात. कोणी शिकवणार नाही कधी. आपल्याला काय बाबांनी काय शिकवलंय, बाबांनी आपल्याला जे नाम दिलंय त्याला घासा सांगितलंय. भाऊ चिंतन कर. चिंतन जर करशाल तर वृत्तीमध्ये बदल होत चालला. हळूहळू हळूहळू हळू विचार प्रभूचे चिंतन, प्रभूमय जीवन व्हावे. जीवनच भगवंत व्हायला पाहिजे. पण जीवन भगवंत करण्याकरता आपल्याला विचार प्रभूचे पाहिजे, सत्संगती. आपण हा सत्संग कशासाठी ठेवला, काय आपल्याला उद्योग नाही का. सत्संग एवढ्या करता सतचा संग झाला पाहिजे. सत म्हणजे भगवंत, आणि त्याचा संग होण्याकरता आपल्याला सत्संगाची गरज आहे. त्याच्याकरता आपल्याला साधू संतांची गरज आहे. बघा ना, कलियुगामध्ये साधूला संताला अनन्य साधारण महत्व का प्राप्त झालं असेल. कुठल्याही साधूला आणि कुठल्याही संताला महत्व नाही. ज्याच्या जीवनामध्ये परिपूर्ण ऐसा ज्याचा अनुभव, विश्वदेव सत्यत्वे देवतया जवळी असे पापनाशे दर्शने, त्याच्या दर्शनानं म्हणजे असाच कोणता संत सांगितला, देहाचा संत नसून तत्वाचा संत सांगितला, विचाराचा ज्ञानाचा संत सांगितला. ते ज्ञान पैगावरावे, जरी मनी हाती आणावे तरी संताया बजावे. काय सांगतात ज्ञानोबा,
ते ज्ञान पैगा बरवे. कोणतं ज्ञान? ज्या संतांजवळ आत्मज्ञान आहे ते ज्ञान पैगा बरवे, म्हणजे ते चांगलं आहे, बरोबर आहे. जरी मनी अति आणावे. अति कशाला जपायचंय, कशानं जपायचंय? तर सद्गुरुनाथ सांगतात मनानं. आणि मनानं पवनाची संगत करून, मन पवन एक करुणी. मन आणि पवन ज्या वेळेस एकत्र येतं, जोपर्यंत नुसतं मनानं करूनही चालत नाही आणि नुसतं पवनानं करूनही चालत नाही, तर दोन्हीची सांगड घालता आली पाहिजे. ज्यावेळेस दोन्हीची सांगड येते त्यावेळेस मनाचा लय होतो. बघा ना, पहिलं मेरूच्या शिखरी एक योगी निराकारी, मुद्रा लावून खेचरी प्राणायामी बैसला. तेने सांडियली माया तेजियली कथा काया, मन गेली विलया ब्रह्मानंदा माजरी. मन लयाला जायला पाहिजे. चिंतन आपण सर्वजण करतो, आपल्या डोक्यामध्ये खूप कल्पना आहे, आपल्या पद्धतीनं परमार्थ करून चालत नाही. संतांच्या रीतीनं पद्धत, संतांच्या संगती मनोमार्ग गती, आकळावा श्रीपती येण्याची पंथी. आपल्या मनानं करून आपण धोका खाण्याची शक्यता आहे. कारण आपलं मन आपला ताळा बसू दिला नाही. अनंत जन्मापासून, अनंत कोट्यावधी जन्मापासून त्या मनानं आपल्याला ताळा बसून दिला नाही. बरं, आपला परमार्थ एवढा गुह्य आहे आणि एवढा श्रेष्ठ आहे, परिणामकारक आहे, ज्याला अनुभूती येते त्याला सांगता येत नाही, ज्याला सांगता येतंय त्याला अनुभूतीची थोडीशी कमतरता असते. जे सांगितलं जातं ते ज्ञान नाही, सांगितलं जातं तो अनुभव नाही. ज्यावेळेस मारुती बाबा दंदाले आपल्याला विचारायचे, भाऊ तू चिंतन करतो पण तुझा काहीतरी सांग, आपल्याला सांगता येत होतं का? नाही ना. प्रेम नोव्हे सांगता बोलता, अनुभव चित्ताचा चित्तची जाणे. हा तो अनुभव जो आहे ना, तो चित्ताचा विषय. ज्यावेळेस आपण चित्तासंग एकरूप हो, ज्यावेळेस चित्त चैतन्याची होता बेटी, हर्ष बाष्प दाटे कंठी, ज्यावेळेस चित्त आणि चैतन्य एकत्र आल्या जातं तिथं भाव प्रकट होतो. आणि भाव प्रकट व्हायला पाहिजे. आजही आपण बरेच साधक चिंतन करतात, पण अंतकरणामध्ये अष्टसात्विक भाव तयार होत नाही. कधी डोळ्यातून अश्रुधारा येत नाही, कधी अंगावर रोमांच उभे राहत नाही. अहो, असे काही काही आहे साधक बिचारे करणारे, अक्षरशः काय सांगावं, शब्द जरी कानावर पडला, शब्द जरी कानावर पडला ना, तर अक्षरशः व्हायब्रेशन चालू होतं त्यांचं, असं धडधड 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 करायला लागतं. का? कारण अंतकरणामध्ये ते प्रभूचं प्राकटीकरण व्हायला लागलं. हनुमंतरायाचं प्राकटीकरण पाळण्यात होऊन चालत नाही, मंदिरात होऊन चालत नाही, तर अंतकरणामध्ये झालं पाहिजे. आपण सुद्धा पवन स्वतःच आहे ना. आपला जर नाकपुड्या बंद पडल्या तर आपण सुद्धा पवन स्वतःच आहोत. म्हणून त्या पवनाला आपल्याला जर बघा साधन सांगितलं इथं, गगन म्हणजे आकाश, आकाश आणि पवन एकत्र, हे पंचमहाभूत आहे दोन. परंतु दोन पंचमहाभूत एकत्र आल्यानंतरची क्रिया सांगितलेली ती नाम आहे. त्याच्यामध्ये दोन्हीच्या मध्ये काय सांगितले, सांगड कशाची? पीठ आणि अग्नी. त्याला पीठ, आता पोळी जर करायची तर निस्ते पिठाच्या पळ्या होणार नाही ना, त्याच्यामध्ये आपल्याला साधन काय लागणार आहे? पाणी लागणार आहे. ज्यावेळेस ते आपण मळू त्यावेळेस त्याच्यातून पोळ्या तयार होतात. तसं आपल्याजवळ नाम आहे, म्हणजे पवन आहे, आकाशही आहे, पण त्याची सांगड घालण्याची कृती नाम आहे. आणि ते नाम श्रद्धेनं, विश्वासानं, भावानं, शुद्ध अंतकरणानं करायचं. नामधारकाची अंतकरण शुद्ध व्हायला पाहिजे. हळूहळू हळूहळू हळू अंतकरणामध्ये दुसऱ्याबद्दल आदर, प्रेम, भाव असला पाहिजे. कारण ज्ञानोबराय सुद्धा सांगतात ना, दुरिताचे ते मिर जावो. करू द्या ना, कोणी आपला द्वेष केला असेल, पण आपण नाही कुणाचा करायचा. कारण आपल्या परमार्थाचा रिझल्टच आहे का बदल जगात होत नसतो तर आपल्यात करायचा असतो. आणि जोपर्यंत आपल्यात बदल होणार नाही ना, तोपर्यंत जग बदलतच नाही आणि जग बदलू बी शकत नाही. कारण जो तो ज्याच्या त्याच्या कर्मानुसार या ठिकाणी जीवन जगत असतो. कर्माचा सिद्धांतच गहन आहे. गहना कर्मणो गती. कर्माची गती सुद्धा खूप गहन आहे. पण त्या कर्माच्या गतीला ज्यावेळेस तुम्ही नामाची सांगड घालशाल, ज्यावेळेस नामामध्ये त्याला एकरूप करशाल ना, त्यावेळेस आपल्याला काही क्रिया होत असतात. देहावर होतात, मनावर होतात, बुद्धीवर होतात, चित्तावर होतात.
आणि जसं जसं चित्तावर परमार्थ जायला लागला ना, आपण 70% तर मनावरच आहे अजून. बुद्धीवर कधी जातील? आपण मागे एकदा घेतला होता विषय हरिबुद्धी जपे तो नर दुर्लभ. हरिबुद्धीनं जपायचं म्हणजे कशानं जपता येईल हो आपल्याला? हरिबुद्धीनं जर जपायचं असेल ना, तर त्याच्यासाठी सांगड घातलेली, सांगड बांधा रे भक्तीची, रघुनाथ नामाची सांगड बांधा. हनुमंतरायानं सुद्धा तेच केलं बरं का. हनुमंतरासारखा बुद्धिमत्तां वरिष्ठम कोणी नव्हता. आपण म्हणतो ना, मनोजवम मारुत तुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमत्तां वरिष्ठम. हो, ज्याला बुद्धिमत्ता प्राप्त करायची असेल ना, ज्याला बुद्धीचा सिद्धांत जीवनामध्ये स्थिर करायचा असेल ना, त्यांना काय झालं, मनोजवम्मा इंद्रिय निग्रह करता आला पाहिजे, मनोनिग्रह करता आला पाहिजे. आणि ज्याचा इंद्रिय निग्रह काय हरिपाठात सांगितलं ना, शम दमावरी हरी झाला. शम म्हणजे इंद्रिय निग्रह, दम म्हणजे मनोनिग्रह. मनाचा आणि इंद्रियाचा निग्रह जिथं आपला होईल, दोन्हीचा निग्रह झाल्यानंतरच्या काही कृती, काही खानाखुणा आहे, परमार्थ इतका खोल आहे ना, काय सांगावा. ज्याला परिपूर्ण भावावस्था प्रकट झाली ना, तर त्याला इतका चोरून परमार्थ करावा लागतं का विचारू नका. त्याच्या अंतःकरणामध्ये त्याला सांगता येत नाही, बोलता येत नाही, फक्त त्याच्या नेत्रातून अश्रुधारा वाहत असतात. समजून चालायचा आपला परमार्थ परफेक्ट आहे. जीवनामध्ये बघा मारुतीरायांनी काय केलंय. आज मारुतीरायांचं प्राकट्यकरण आहे ना, प्रकट उत्सव आहे आजचा. मारुतीरायांनी सुद्धा श्रेष्ठ भक्ती केली, प्रभूचं इतकी अनन्य शरण झाले. रामाशिवाय त्यांना काहीही दिसत नव्हतं. रामा सोडून दुसऱ्यावर श्रद्धा नव्हती, भावही नव्हती. मोठा किती त्याच्यानंतर किती मोठमोठे देव असतील का नाही. हनुमंतराय चिरंजीव आहे बघा ना. ध्वजस्तंभी हनुमंत, धन्य अर्जुनाची भक्ती, त्याला साह्य लक्ष्मीपती. इंद्रिय दिदला विजयी रथ, अग्नि सहस्र बाण देत. ध्वजस्तंभावर मारुतीराय आहे, अर्जुनाच्या ध्वजस्तंभी हनुमंतराय आहे. इतकं का प्राप्त झालं हनुमंतरायाला? ज्यावेळेस हनुमंतरायाने सीतेचा शोध केला, किती किती आनंद झाला असेल प्रभूला. माझ्या सीतेचा ज्यानं शोध केला हे प्रभूला माहित राहतं बरं का, सद्गुरुनाथाला. आणि राम म्हणजे कोण? हनुमंतरायाचे सद्गुरु. आणि हनुमंतरायाला सद्गुरूला सगळं माहित राहतं. न सांगा जातो मग कळो येते अंतर. आपल्या अंतरीचं गुज, आपल्या अंतरीचा भाव सद्गुरूला न सांगता कळत असतो. आणि सांगायची गरज नाही, दाखवायची गरज नसते ती. मग ज्यावेळेस सगळं सुग्रीव वगैरे नल नील जामवंत सगळे बसल्यानंतर प्रभूंनी सांगितलं, बाबा सुग्रीवा, मी तर तुझी पत्नी दिली, आता तुम्हाला माझी पत्नी शोधायची आहे, चला तुम्ही कामाला लागा. तर सुग्रीवाने काय केलं, त्यांचे जे भाऊचारी, त्याचे जे सेनापती होते, सरसेनापती, चारही दिशेला पाठवले. परंतु हनुमंतरायाला सांगितलंय, हनुमंतराया पण होते त्याच्यामध्ये. त्या तिघांना 3 दिशेला गेले, हनुमंतराय एका दिशेला गेले. हा प्रभूला माहिती होतं. प्रभूने स्वतःच्या हनुमंतरायानं विचारलंय, प्रभू मला जर सीतामय्या मला जर भेटणारच, यात काही शंका नाही. इतका विश्वास असला पाहिजे सद्गुरूवर, इतका भाव असला पाहिजे सद्गुरूवर, 100% मलाच सीतामय्याचं दर्शन होणार आहे. पण प्रभू मला ओळख पटण्याकरता काहीतरी सांगा ना तुम्ही. सीतामय्या असं कोणाला भक्त समजू शकते का? सीतामय्या अशी कोणाला बी म्हणून का हात दाखवला म्हणजे वा 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 लय भारी, तुम्ही लय चांगलं सांगा त्या. नाही, सीतामय्या एवढे होते का? सीतामय्या सारखी शक्ती, आदिशक्ती सीतामय्या आहे. मग मला काहीतरी तुम्ही खूण द्या. प्रभू रामचंद्राने स्वतःची अंगठी काढून हनुमंतरायाजवळ दिली. आपल्याला कथा भाग माहिती, पण सांगायचं काय हे तुम्हाला सांगतो. ज्यावेळेस हनुमंतराया ज्यावेळेस तिथं गेले, अशोक वाटिकेमध्ये सीतामय्याचं दर्शन झालं, व रघुकुळाचं वर्णन केलं, आणि हातातली अंगठी ज्यावेळेस सीतामय्याला दाखवली, त्यावेळेस सीतामय्याला खरं पटलं, खून पटली. परमार्थ करताना सुद्धा सद्गुरूंना काही खानाखुण्या द्यायला राहत्या. उगा करायचं म्हणून करायचा नसतो, करावं लागत म्हणून नाही, आता बोलूच राहिले म्हणून यावाच लागत असं नाही. तर शुद्ध अंतःकरणानं ज्यावेळेस आपण करू ना, बघा त्याच्या काही खानाखुणा आहे. सद्गुरूच्या पण काही खानाखुणा असतात. सहजासहजी सद्गुरुनाथ सगळ्यांवर कृपा करतातच, त्यात काही शंका नसते. दृष्टी कृपा असते, स्पर्श कृपा असते, आणि
संकल्प कृपा असते. ह्या कृपा सद्गुरुनाथ करतच असतात. मग ज्यावेळेस सीतामय्याला ती अंगठी दाखवली, ओळख पटली, सांगितलंय प्रभू आता जवळ आलेले आहे तुम्हाला नेण्याकरता. म्हणजे बुद्धिमत्ता किती बुद्धी वापरली असन, परमार्थ करताना सुद्धा बुद्धी वापरायची. आपण हजारदा सांगतो का कोणाला अनुभव का सांगायचे नाही, कारण तिथं तेवढी त्याची अनुभूती स्थिर नसते, म्हणून आपल्याला सांगायचं नसतं. नाही तर सांगायला काय जीवनामध्ये बघा. म्हणून हनुमंतरायांनी काय केलं, सीता शोध केली, रावणाचा वध झाला, सीतामय्या आली, प्रभू रामचंद्राचा राज्याभिषेक झाला, सीतामय्या राणी झाल्या, सगळ्या गोष्टी झाल्या. पण भगवंतानं काय केलं, सगळ्यांच्या उतराई होई म्हणून भगवंताने यादी काढली का आपण सगळ्याला काहीतरी भेट द्यायला पाहिजे. कारण यांनी आपल्याकरता खूप त्रास सहन केला, यांनी जंगलामध्ये राहिले, फळं खाऊन राहिले, यांना म्हणजे कशाचीही म्हणजे तिथं सुविधा नसताना यांनी आपल्याला सगळ्यांनी सहकार्य केलं. म्हणून हनुमंत सगळ्यांची यादी काढली, सगळ्याला देऊन उतराई झाली प्रभू. परंतु शेवटी नंबर कोणाचा होता, हनुमंतरायाचा होता. आणि हनुमंतरायांना ज्यावेळेस वेळ आली तर सीतामय्याला सांगितलं तुम्ही हनुमंताला भेट द्या. सीतामय्यानं प्रभूंनी तर सांगितलं मी काय आयसा मारुती उपकारी, किती उपकार ते मारुती रायाचे. तर त्यांनी स्वतः सीतामय्याला काय केलं, शोध केला होता. मी काय उतरे हो त्यांच्याकडून. त्यांनी सेतू बांधला, त्यांनी सीतामय्याचा शोध घेतला, त्यांनी भरत भेट घातली. म्हणजे अनंत अनंत उपकार मारुतीरायाचे प्रभूवर होते. मग काय देऊ शकतो प्रभू रामचंद्र सीतामय्याला सांगतात, तर मी तर काही उतराय होऊ काय द्यावे त्यासी, व्हावे उतराई ठेविता हा पायी जीव थोडा. काय देऊ शकतो मी त्याला, काहीही देऊ शकत नाही. असा भक्त असला पाहिजे, असा साधक असला पाहिजे का सद्गुरूच्या अंतकरणामध्ये त्याला जागा मिळायला पाहिजे. देवा सगळ्याला मिळत नाही, नाही नाही एवढं सोपं नाही बरं. आता तुम्ही आम्ही सगळे मारुती बाबांच्या याची डोळा बघितलेली माणसं आहोत. आपण सगळे मारुती बाबांचं प्रेम आपण संपादन केलेलं आहे, अनुभवलेली माणसं आहे. त्यांच्या अंतकरणामध्ये जागा मिळणं इतकी सोपी नाही बरं का. नाही नाही नाही, सद्गुरूच्या अंतकरणामध्ये जागा मिळणं नाही, फार दुरापस्ते, बहु अवघड आहे. परंतु बघा हनुमंतरायाने काय केलं, सीतामय्या जवळ आल्या आणि सीतामय्याने सांगितलं मारुतीराया तुमचे आमच्यावर खूप उपकार आहे, आम्ही तर ऋणमुक्त होऊ शकत नाही, परंतु माझी एक इच्छा आहे. स्वतःच्या गळ्यामध्ये असलेला नवरत्नांचा हार काढला आणि हनुमंतरायांजवळ दिला, गळ्यात घातला. हनुमंतरायानं बघितलंय ते नवरत्नाचा हार, काही म्हणजे अनमोल अशा प्रकारच्या हिरांचा तो हार बघितल्यानंतर हनुमंतरायानं काय केलंय, ते गळ्यातली माळ घेतली आणि दातानं फोडून पाहिला. फोडल्यानंतर त्याच्यात माईला इतका राग आला सीतामय्याला, का रे हनुमंता एवढा लाख मोलाचा अनमोल अशा प्रकारचा हार तुझ्या गळ्यामध्ये घातला आणि तू खुशाल हे करतोय, त्याला फोडतोय म्हणे. नाही 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 हनुमंता तुला महत्व नाही कळालं. त्यांनी सांगितलं माये याच्यामध्ये माझा राम नाही, जिस माला मी राम नाही वो माला किस काम की. ज्या माळेमध्ये रामच नाही ना ती माळा मला लागत नाही. ती लाख मोलाची जगाच्या दृष्टीनं असेल, सद्गुरूच्या दृष्टीनं तुम्ही सद्गुरूला तुमच्या परिस्थितीशी घेणं नसतं, तुमच्या ज्ञानाशी घेणं नसतं, तुमच्या जातीशी घेणं नसतं. त्यांना फक्त आत्म्याशी घेणं असतं, आत्मतत्वाशी घेणं असतं. म्हणून ज्यावेळेस ते एक एक मणी फोडून टाकायला लागले त्यावेळेस सीतामय्याला थोडा राग आला. पण प्रभू सांगतात हनुमंतराया की नाही प्रभू, मला तुमच्याशिवाय या विश्वामध्ये काहीही नको. हे लाख मोलाचं असेल जगाकरता, पण माझ्याकरता माझा प्रभू माझे सद्गुरूच लाख मोलाचे. बघा ना तुम्ही सद्गुरूचं वर्णन सगळे संत तोंड भरून करतात. नादबाबांनी भागवतामध्ये केलेलं आहे, ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरीच्या 13व्या अध्यायामध्ये केलेलं आहे. ही 3रा अध्याय वाचा तुम्ही, किती सद्गुरूचं तोंड भरून वर्णन करतात ना. जनार्दनाचा एका काय म्हणतात ते नादबाबा, मी जनार्दनाचा आहे. किती आनंद वाटतो त्यांना त्या गोष्टीचा, स्वतःचे सद्गुरूचं म्हणून घ्यायला त्यांना आनंद वाटतो ना. म्हणून जीवनामध्ये आपल्यालाही आपल्या सद्गुरूने हेच सांगितलंय, आपल्याला तुम्ही मी आपण सगळे साधकच आहोत. कोण कोणाचा गुरु नाही या विश्वामध्ये, आपण सगळे मारुती बाबांचेच आहोत. म्हणून
प्रत्येकानं काय करायची, श्रद्धा भाव विश्वास ठेवायचा. साधकाची काही लक्षणं असतात, ते जीवनामध्ये आपण बांधले पाहिजे. अगदी बाबा सांगायचे, मारुती बाबा दंदाले सांगायचे, भाऊ शेवटच्या श्वासापर्यंत विद्यार्थी होऊन राह, म्हणजे आपल्याला ज्ञान मिळेल. आणि तद्विधी प्रणिपातेनं परिप्रश्नेनं शेवया, अगदी नम्र होऊन, जर नम्र झाला भूता त्याने कोंडिले आनंद. नम्रता आली पाहिजे जीवनामध्ये. नम्रता आली तर ज्ञान शोभतं, नम्रता आली तर अहंकार वाढत नाही, नम्रता आली तर विनय राहतो, माणूस संयमी राहतो. साधकाच्या जीवनामध्ये काही गोष्टी पाळल्या पाहिजे. ज्या काही आतापर्यंत झालं नाही सगळं जीवन आपण तसंच जगलो, आता सद्गुरूनं आपल्याला स्वीकारलं, आपण चांगले झालो, आपल्यामध्ये बदल झाला आणि अजूनही आपल्यामध्ये परिवर्तन व्हावं. कारण आपल्याला विचार प्रभूचे चिंतन आणि जीवन प्रभूमय आपल्याला करायचंय. आणि प्रभूमयचं जीवन होण्याकरता संताच्या संगतीशिवाय होत नाही. जोपर्यंत आपण सद्गुरूच्या, जसं आपण म्हणतो ना, आईचा पदर धरून लेकरू असतं, म्हणजे ते आईला अनन्य झालेलं असतं. तसं आपण नामाला अनन्य व्हायला पाहिजे. जर आपण नामाला अनन्य झालो तर आपल्याला स्वरूपापर्यंत जातं. आजची जी ओवी ना ती स्वरूपाची ओवी. जसं आकाश किती मोठं आहे, त्याला काही लिमिट आहे का, त्याला काही मर्यादा आहे का, नाही, त्याला मर्यादा नाही. आकाशाची गिनती होऊ शकत नाही, आकाशाला मोजमाप नाही. म्हणून जीवनामध्ये तिकडं लक्ष नाही द्यायचं. आयुष्यामध्ये संसाराच्या कामी जाद्याकडं लक्ष नाही द्यायचं. हे सगळं सद्गुरूच्या इच्छेनं चालतं, सद्गुरूच्या कृपेनं चालतं. आपण तिकडं लक्ष नाही, आपण निमित्त मात्र. साधकाची दशा कशी असली पाहिजे, साधकाची दशा उदास असली पाहिजे. उदास म्हणजे लगेच चेहऱ्यावर 12 वाजेल नाही. साधकाची दशा उदास म्हणजे कसं, प्रपंचामध्ये राहायचं. हे प्रपंचाचे कर्तव्य कर्म आपल्याला करायचे, पण आपलं अधिष्ठान नामाकडे असलं पाहिजे, आपलं लक्ष नामावर असलं पाहिजे. जो मज वय अनन्य शरण, त्याचे निवारी जन्म मरण, या लागी शरणांगता शरण मीची येकू. आकाशाला आपण जर गवसणी घालायला गेलो तर जमल का, नाही जमणार. पण नामाच्या माध्यमातून जर गेलो तर ज्ञानोबराय सांगतात, अरे बघा ना, ही स्वरूप कसं किती अगोचर आहे, पण सद्गुरू त्याला गोचर करतात. जनी म्हणे स्वरूपासी, हात पाय नाही त्यासी. अरे स्वरूपाला हात नाही, पाय नाही, रंग नाही, रूप नाही, वर्ण नाही, छाया नाही. किती मोठं आहे ते, गगनाहून मोठं आहे ते. म्हणजे आम्ही जे पाहतो ना, हे एक आकाश आहे, याच्यापेक्षा अनंत पटीनं आकाश बाहेर आहे. आपल्याला तिथपर्यंत चालायचं आहे. पण ते चालत असताना पवन म्हणजे श्वास, त्याला पकडून नामाचं चिंतन करायचं. देहाचा विसर का पडत नाही तुम्हाला, आम्हाला देहाचा विसर पडत नाही. याला कारण तुम्ही आम्हाला जी रीतीनं सांगितलंय आपल्या सद्गुरूंना नाम चिंतन करा, तर तितकं आपण करायला पाहिजे. जितकं आपल्या सद्गुरूंना सांगितलंय, जसं सांगितलंय, बाबा सांगतात ना, भाऊ जसं सांगितलं तसं करायला पाहिजे ना. आपण जसं सांगितलं तसं करत नाही, म्हणून आपल्याला अडचण येते. थोडं जड ठेवणं काहीतरी, जेवढं आपण जितकं लक्ष, जसं सांगितलं ना, ज्या रीतीनं सांगितलंय, ज्ञान देवा मौन जपमाळा अंतरी, धरून श्रीहरी जपे सदा. धरून श्रीहरी कसा सांगितलाय आपल्याला कळालं ना. आता आपलं मन काय एकाग्र होत नाही. आजू काही साधक चिंतन करतात, पण मन एकाग्र होत नाही, देहाचा विसर पडत नाही. देहाचा विसर पडला पाहिजे. ज्यावेळेस आपण त्याला रीतीनं पकडून करू, त्यावेळेस आपल्याला देहाचा विसर पडेल. नामाचा परिणामच काय आहे, देहाचा विसर. मी देह नव्हे मी हे सरे, उरला उरे विठ्ठल. मी देह नाही, मी देह नसून आत्मा आहे. आणि आत्मा मर्यादित नाही, आत्मा विश्वव्यापक आहे. आत्म्याची गिनती होत नाही, आत्म्यापुढं पेन चालत नाही, आत्म्याला गाव नाही, आत्म्याला जिल्हा नाही, राज्य नाही, देश नाही. व्यापक आहे, व्यापक तत्व असलेला आत्मा, आणि तो माझ्यामध्ये आहे. तो कळण्याची रीत सद्गुरुनाथाने आपल्याला दिलेली आहे. आणि त्या रीतीनं ज्यावेळेस आपण नामस्मरण करू ना, तेवढं आपण सुद्धा तितकेच होणार आहे. आपण काय कुठून आलो, अरे देहामध्ये राहून देहातीत होता येतं. देही असून विदेही, देही असून विदेही. वा, काय सांगितलंय, किती सुंदर सांगतात संत, की आपण देहात आहे, पण विदेह स्थितीमध्ये आपल्याला जगता येतं. संसारामध्ये निमित्त मात्र होऊन राहायचंय. अगदी संसारात साक्षीभूत आपण राहायचंय. करणारा प्रभू आहे. आपण म्हणतो ना, सकळ जीवाचा करीतो सांभाळ, तुझं मोकलीला ऐसे नाही. आपल्याला मोकलणार नाही, आपल्याला सोडून देव नाही, देवाला सोडून आपण नाही. आपण देवातच राहतो.
ही गोष्ट पक्की व्हायला पाहिजे. म्हणून पै गगन जेवढे जैसे ज्ञानोबा सांगतात, जेवढं आकाश आहे, किती मोठं आकाश आहे, जोपर्यंत चिंतनाची कोटी वाढत नाही तोपर्यंत आकाश कळणार नाही. किती मोठं आकाश आहे. आपले एक साधक भाऊ आता बसले होते धुलीवंदनाच्या दिवशी चिंतनाला. त्या दिवशीपासून त्यांच्या चिंतनात जबरदस्त बदल झाला. मग एक दिवस ते मलाही त्यांची आठवण येत होती. मग मी सहज म्हटलं भाऊ घरी का, आज येतो मी गेलो. अक्षरशः असा भाव प्रकट झाला त्यांना. त्यांनी सांगितलं भाऊ आतापर्यंत मी गण चिंतन केलंय, पण मला खरं चिंतनाची गोडी मला माहीत नव्हती. पण आता त्या दिवशीपासून चिंतनात इतका बदल झाला का मला आता या विश्वामध्ये काहीही करायचं नाही राहिलं. आता मला बस माझा प्रभू आणि मला कशाची अपेक्षा नाही, कशाचा स्वार्थ नाही, कशाची काही अपेक्षा नाही जीवनामध्ये. इतकं जर आपण मोठे आहोत, इतकं किती मोठे नाही पुरू शकत तिथं आपले नाही ना. ज्ञानोबा सांगताना पाहता पाहता मन न पुरे धनी. अरे नाही पुरू शकत. मन संकुचित आहे, मन मर्यादित आहे. मन विलयाला गेलं का मग कळतंय स्वरूप कसं आहे. जसं आकाश व्यापक आहे तसं तेवढ्या आकाशाला व्यापून आपला पवन म्हणजे आपला श्वास, आपण घेतलेला श्वास आपला पुरता नसून विश्वभर जगभर आहे, ही आपली वृत्ती व्हायला पाहिजे. अजून काही आपल्याला विश्वास बसत नाही ना. आपल्या श्वासावर विश्वास बसतो का? आणि ते हातून काय जाणार आहे? मग त्याच्याकडेच आपलं लक्ष नाही. तुझं आहे तुझं पासी परी तो जागा चुकलाच आहे. तेवढी जागा आपल्याला कळायला पाहिजे आणि ती जागा नामानं कळते. म्हणून अनन्य होऊन चिंतन करा, अगदी अनन्य होऊन. सद्गुरूला अनन्य व्हा. आपण नाही चालवत हो. काय एक तो आहे ना बघा, तुम्ही ऐकता त्याच्यामध्ये, प्रभु आपकी कृपा से सब काम हो रहा है, करते हो आप मेरा नाम हो रहा है. सद्गुरू सगळं करतात आणि नाव आपलं पुढं करत असतात. मग आपण बोलायची ताकद आहे का हो सांगा बरं? आपली आवळे नाही बोलवत असं का कृपावंत? आपली काय ताकद आहे बोलायची? आपण नाही बोलू शकत. बोलवितात आणि वेगळा आहे. अहो आपल्याला सद्गुरूंना या काय झालं तुम्हाला एक खरं सांगायचं म्हणजे, मायबाप सद्गुरू आपल्याला वारंवार आपल्याला काहीतरी गोष्टी सांगत असतात, पण आपलं त्याच्याकडे लक्ष नाही राहत. आपण हसी मजाक दिल्लगीमध्ये जातो. अरे आपण जर नामावर आरूढ असलो ना, तुम्ही थकणारच नाही. तुम्हाला थकवा येऊ शकत नाही. आपल्या बघा ना, आपल्या साधू संतांचं, आपल्या ऋषीमुनींचं कधीतरी आपण आपल्या महात्म्यांचा विचार करायला पाहिजे ना. का थकत नाही ते? रात्रंदिवस बडबड. आता मारुती बाबा जर बोलायला लागले तर रात्री 12-1 वाजेपर्यंत त्यांची बडबड चालायची. आपण थकून जायचो, आपल्याला डुकल्या यायचा, पण त्याला कधी डुकली आली का? त्यांच्या चेहऱ्यावर कधी आळस दिसला का? त्यांची चेहरा सतत प्रसन्न का राहत होता? याला कारण ते अखंड नामामध्ये राहत होते. आपल्याला सगळ्याला सुद्धा अखंडाच्या राज्यात जाता आलं पाहिजे. अखंडाचं राज्य, अहो साधकाला प्रश्नच पडत नाही. पहिली गोष्ट चिंतन करत नाही म्हणून प्रश्न पडत नाही. चिंतन केलं तर प्रश्न पडतो, हे असं काऊन, ते तसं काऊन, याला काय म्हणतात, ज्ञानोत्तर भक्ती म्हणजे काय, अखंडाचं राज्य म्हणजे काय, हे कधी प्रश्नच आता आम्ही सांगायचे मग तुम्ही तर आम्हाला विचारायचे. उलटच कार्यक्रम आहे हा सगळा. तसा नाही व्हायला पाहिजे. अगदी चिंतन करता करता प्रश्न, आता हाय काही माई आपल्यामध्ये परमार्थामध्ये खरंच नमस्कार आहे त्यांना, तर असं दर्शन घ्या वाटत आहे द्यायचं आहे भरपूर, पण त्यांना जे वर्म सांगितलं की ते पळत नाही, मग ताण होतो. मग ते काय होतं, त्याचा चुकीचा भ्रम नको तयार व्हायला पाहिजे. आणि भ्रम जर तो उभा झाला ना, कारण भ्रमापासूनच ज्ञानोबा आपल्याला काढताय. भ्रांतीपासून गिरतली गुरुवाक्यानं मन धुतले, आत्मस्वरूपी घातले हरोनिया. अहो किती आपल्याकडे आहे काय काय, असं नाही म्हणायचं का चिन्ह आपल्याकडे साधक नाही म्हणून, पण अशा आहे, मावल्या आहे. आता ही काही ठिकाणी मावल्या आहे, काही ठिकाणी भाऊ आहे. मग ते सांगड घालता आली पाहिजे आपल्याला. आणि आपल्याला काळजी घ्यायची, आपल्यामध्ये नकळत कोणाची दिल्लगी नको व्हायला पाहिजे. साधकांना नाही करायची कोणाची दिल्लगी. हसल्यावर पण नाही करायची. नातं जरी असलं साल्या मिळूनच तरी नाही दिल्लगी करायची. आपण दिल्लगी त्याची न करता आपण आत्म्याची दिल्लगी करतो, ही भगवंताची आपण दिल्लगी करतो, असं त्याचा अर्थ होतो. अरे आत्माच आहे, सगळ्यात मध्ये तोच आत्मा आहे. जनी म्हणे आत्मा एक, सर्वांगठी तो व्यापक, सगळ्यांमध्ये आहे ना. म्हणून काळजी घ्या. अगदी जीवाला पकडून नामस्मरण करा. आज मी आलो असतो, पण पाऊसच इतका चालू झाला ना, तिथपर्यंत तुमच्यापर्यंत येणं खूपच, आणि रस्ता खूप खराब झाला. कारण मी तिकडूनच आलो ना, भिजतच आलो देवगाव, आणि पूर्ण पावसातच ओला होत आलो.
त्याच्यामुळे तुमच्या सगळ्या संतांचे दर्शन आता हे विज्ञानाची कृपा झाली म्हणून आपण घेतले. त्याच्या माध्यमातून तुमच्यासोबत संवाद साधण्याचा मी प्रयत्न करू राहिलो. बघा काय सांगतात ज्ञानोबराय, वही गगन जेवढे जायचे. अहो याला स्वरूप म्हणतात. स्वरूपाला तिथं चंद्र नाही, सूर्य नाही ना त्या ठिकाणी, नाही ना पंचमहाभूत नाही तिथं. आपण काळजी घेतली पाहिजे बरं. आपल्याला तिथपर्यंत अजून काय असतं हे तुम्हाला एक गोष्ट सांगायची, म्हणजे बोध झाला, प्रबोध झाला म्हणजे विषय नाही संपला. प्रबोधाच्या पुढच्या काही काही स्वरूपाच्या ज्या खानाखुणा आहे ना, त्या आता काय होतं, सगळे एकत्र बसले जातात. मग सगळ्यांना एकत्र मला काही गोष्टी नाही बोलता येत. ज्याचं ज्ञान त्याला सांगावं लागतं ना. आपण मागं एक उदाहरण ऐकलं होतं बघा. उदाहरण सांगूया काय का, जसं एका आईला 3 लेकरं असतात. एक 6 वर्षाचं असतं, एक 8 वर्षाचं असतं, एक 12 वर्षाचं असतं. मग ते तिघं, आई स्वयंपाक करत असते आणि आई स्वयंपाक करता करता तिघाला भुका लागलेल्या असतात. ते म्हणते मला वाढून दे, ते म्हणते मला वाढून दे, ते म्हणते मला वाढून दे. आता तिघालाही द्यायचे आहे, पोळ्या तर चालू आहे. मग आई काय करते, जे 6 वर्षाचं लेकरू आहे त्याला अर्धी पोळी चुरून आणि त्याला देते. जे 8 वर्षाचं आहे त्याला सांगतो तर हाताने घेऊन कारण घे आणि खा. आणि जे 12 वर्षाचं आहे त्याला सांगितलं तू तुझ्या हाताने ताटा वाढून घे, तुझ्या हाताने खा. म्हणजे आई दुजाभाव थोडी करते. आई जसं लेकरू आहे तसं त्याच्यावर प्रेम करणे. आणि 6 वर्षाच्या लेकराला अर्धीच पोळी कोण दिली, तिला 2-3 पोळ्या चोरून देता येत नव्हत्या, कारण त्याला त्या पचणार नाही. म्हणून त्याला काय म्हटलं ना, अधिकार तैसा करोपदेश शाहे ओजे त्यास तैसे देऊ. कारण सद्गुरुनाथाला आपल्या अंतःकरणाचा भाव कळत असतो. सद्गुरुनाथाला कळत असतं की याला जर जादा दिलं ना, काय होतं, बोलता बोलता सगळं ज्ञान सांगितलं जातं आमच्याकडून. ज्यावेळेस आपण बैठकीत बसतो ना, त्यावेळेस इतकं उच्च कोटीचं ज्ञान सांगितलं जातं. पण ज्याची लेवल जेवढी असेल त्याला तेवढं कळलं ना. ज्याची बुद्धीची लेवलच नसेल, चिंतनाची कोटी नसेल, तर त्याला ते ज्ञान समजू शकत नाही ना. मग ती त्याच्या डोक्यावरून जातं. काय सांगायला पाहिजे मी एका ठिकाणी असं सहज ते अतिउच्च अवस्था होते त्या चिंतनाची, साधकाची, आणि आम्ही तिथं गेलो. आता बघा एवढं उच्च कोटीचं साधक आणि त्याला ज्ञान सांगता सांगता माझ्या सोबतची जी मंडळी होती तर त्यांना डुकले येतात. म्हणजे काय का त्यांना का डुकले येत होत्या, तर त्यांना चिंतनाची तेवढी कोटी नसल्यामुळे त्यांना डुकली येत होती. मग आता जे ज्ञान सांगितले गेलं ते वाया गेलं का नाही. म्हणून आई काय करत असते, ज्या 6 वर्षाचं लेकरू आहे ना, या 6 वर्षाच्या लेकराला अर्धी पोळी देते. जो 8 वर्षाचा आहे ना त्याला 1 पोळी देते. जो 12 वर्षाचा आहे त्याला 2 पोळ्या. का? कारण त्यांचा आहार तसा आहे, त्यांचं वय तसं आहे. तसं परमार्थामध्ये सुद्धा आपल्याला चिंतनाची कोटी बघून सद्गुरुनाथ आपल्याला ज्ञान. बरं आता हे ज्ञान इतकं अवघड परमार्थ आहे आपल्यावाला, का ज्याचं ज्ञान त्यालाच सांगावं लागतं. बोधावाल्याला बोधाचं ज्ञान सांगावं लागतं, प्रबोधावाल्याला प्रबोधाचं ज्ञान सांगावं लागतं, प्रबोधामध्ये ज्याला अनुभूती आली त्याला त्याच्या पुढचं ज्ञान सांगावं लागतं. इतकं बारीक आपला परमार्थ आहे, त्याच्यामध्ये आपल्यामध्ये मावल्या जास्त आहे. त्या परमार्थाची आपल्याला काळजी घ्यावी लागते. हे सगळ्या गोष्टीचा विचार करून आपल्याला परमार्थ सगळ्यांनाच करायचा आहे. आणि सगळ्यांनी ज्याच्या त्याच्या गावामध्ये, आता हे तुम्ही तयार झाले, जे आले ते ह्या बघा निरोप सगळ्याला देत राहायचं आहे. सगळ्याला उजळ मात्यानं सांगत राहायचं, बाबा या आज आपण चिंतनाला बसणार आहोत. आणि सगळे आपण आलो एकत्र, आपल्या आपल्या घरी जेवणारच आहे की नाही. आपला डब्बा घेऊन आला म्हणजे सोबत हरिचर्चा होते, काला होतो आणि सगळ्यांनाही त्या गोष्टीचा आनंद मिळतो. म्हणून आपल्याला नामाची सांगड घालण्याकरता, नामावरचा विश्वास, श्रद्धा वाढण्याकरता आपल्याला या गोष्टीची गरज आहे. आता तुम्ही 2-4 गावच करताय, बाकीच्यांनी कुठं केले. घनसा गावामध्ये भरपूर नामचिंतन, नामधारक आहे. कुठं चिंतन करता आणि त्यांना कुठं करावं वाटत आणि कुठं यावं वाटत आणि कुठं बसावं वाटतं. चल काही हरकत नाही. सहज हलविली या वेगळ्या दिशे. जसं वारा आल्यानंतर एखादी वस्तू, झाडाच्या फांदी हलल्यानंतर आपल्याला ती वेगळी वाटते, पण वेगळी कधी नाही, ती देवाला सोडून नाही. कारण देव त्याच्या माध्यमातून कसं नाथबाबा सांगतात ना, कसं बोटानं दाखवू तुला, ते बोटानं दाखवता येत नाही, अनुभव घ्यावा लागतो. प्रत्येक साधकांना संस्कार उचला. आम्ही सगळ्याला सगळ्या गोष्टी सांगू शकत नाही. आम्हाला दुसऱ्याला सांगता सांगता संस्कार उचलले पाहिजे. जीवनामध्ये चांगल्या गोष्टी घेत चला, वाईट गोष्टी सोडत चला. आमच्यातही काही वाईट दिसत असेल तर ते बाजूला टाका. आमच्या निदर्शनात आणून दिलं तरी चालतं, काही हरकत नाही ना. भाऊ आहे भाऊ, भाऊ लोकांना सांगायचं, हा डोक्यातला भ्रम काढून टाका, काही हरकत नाही. आपण एकच आहोत. आपल्याला बाबांचं कार्य करायचं आहे, धंदाले बाबांचं.
अशी श्रद्धा विश्वास भाव ठेवत चला सगळ्यांमध्ये. परब्रह्म अजून आपल्याला खलविदम ब्रह्मापर्यंत जर आता शिकतो मला तर स्वरूपापर्यंत पोहोचत नाही साधक. बोध झाला प्रबोध झाला विषय संपला. त्याच्यामध्ये इतका कचरा येऊन जातो. अरे प्रबोध जरी असला ना तरी त्याच्यामध्ये कचरा येऊ शकतो, बुद्धीमध्ये घाण बसू शकते. म्हणून आपल्याला संताची संगत करा. आता कितीतरी साधक आहे त्याला माझा नंबर माहित नाही आणि मला त्याची आठवण येत नाही का. अरे बाबा कुठंतरी हे बघा, जर आपल्याला तहान लागली ना तर आपल्याला माठापर्यंत जावं लागतं. माठ आता सगळ्याच ठिकाणी पुरणार नाही ना. आता कुठं पुरणार आहे. सगळ्याच ठिकाणी जायचं असल्यावर मी आलो एकटा, तुम्ही आले अनंत. रोज नामदान होत आहे, नामदान वाढत चालली, मंडळी वाढत चालली, गावं वाढत चालली, बरं अंतर वाढत चाललं. आता हे सगळ्यामध्ये तुम्ही सगळे समजदार होत चला. तुमच्या तुमच्या गावाची जबाबदारी जरी तुम्ही तुमच्या सांभाळल्या तर खूप काही धर्माचं कार्य होऊ शकतं, धर्माला मदत होऊ शकते. म्हणून काळजी घ्या. झालेलं बा पुष्प. आपण या ठिकाणी थांबूया. आज लाईनीचा अभाव आहे, सगळीकडूनच परीक्षा असते. परमार्थ काही एवढा सोपा नाही. एवढं जर सगळं सहज असता एवढा जर परमार्थ सोपा असता तर सगळ्यांनी केला असता. सगळ्याला नाही करता येत ना. बहु अवघड सांगितलाय जीवनामध्ये. कोणाची सांगितली जाऊ. म्हणून आपण आज या ठिकाणी थांबूया आणि झालेलं भाव पुष्प सद्गुरू सच्चिदानंद मारुती बाबांच्या चरणी समर्पित करूया. बोलण्याच्या ओघामध्ये काही चुकलं असेल, माझ्या बुद्धीचा वाणीचा दोष आहे. जे योग्य आहे चांगल्या संगतीत राहा, चांगल्या विचारात राहा. नामाची संगत सोडू नका, नामाला विसरू नका. आम्हाला विसरले तरी चालेल पण नामाला विसरू नका. एवढं तुमच्या सर्व संत मायबापांच्या चरणी विनंती. झालेलं भाव पुष्प थांबूया. कुंडली कवदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद भगवान की जय. सद्गुरु सच्चिदानंद रामदास भगवान की जय. सद्गुरु सच्चिदानंद मारुती भगवान की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय. याला स्टॉप करा. याला स्टॉप करा.